इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तसंच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला मोठा धक्का बसलाय। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळलाय। मात्र आता तो कुठे आहे, त्याला कधी अटक होणार असे प्रश्न अजूनही आहेतच। कारण याआधी प्रशांत कोरटकरला आणण्यासाठी नागपूरला गेलेलं कोल्हापूर पोलिसांचं पथक रिकाम्या हाती परत आलं होतं। त्यानंतर कोर्टाने प्रशांत कोरटकरला अंतरिम जामीन दिला होता। आता त्याचा जामीन अर्ज फेटाळलाय आणि प्रशांत कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। परंतु कोल्हापूर आणि नागपूर पोलिसांसमोर प्रशांत कोरटकरला शोधण्याचं मात्र मोठं आव्हान आहे। आपले प्रतिनिधी विजय केसरकर आपल्यासोबत या संदर्भात माहिती देण्यासाठी लाईव्ह आहेत। विजय, नक्की प्रशांत कोरटकरला शोधलं कधी जाणार आणि अटक कधी केलं जाणार हा प्रश्न आहेच। पोलिसांचं काय म्हणणं आहे याबद्दल? पूर्वी खरं तर काल ज्यावेळी प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळल्यानंतर कोल्हापूरचं जे पोलीस पथक आहे ते नागपूरच्या दिशेनं रवाना झालेलं आहे आणि त्याआधीच नागपूर पोलिसांना देखील कोल्हापूर पोलिसांनी काही सूचना आहेत, काही विनंती केली होती की जोपर्यंत कोल्हापूरचं पथक आहे ते नागपूरमध्ये पोहोचत नाही तोपर्यंत त्याच्या घराच्या सोबती नागपूरमधील पोलीस आहेत ते त्या ठिकाणी थांबून राहतील। कारण ज्यावेळी प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला त्याच्यानंतर तो कुटुंबाशी किंवा त्याच्या काही मित्रांशी तो संपर्क साधतो का यासाठीच ही माहिती आहे ती पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण त्यानं मोबाईल असेल, सिम कार्ड असेल हे जमा केलेलं आहे आणि हे जमा करत असताना तो कुठल्या मोबाईलवरून आपल्या नातेवाईकांशी असेल किंवा त्याच्या कुटुंबियांशी भेटतो हे याचा शोध आहे तो पोलीस घेत आहेत। याच्या आधी माहिती आहे आपल्याला की कोल्हापूर पोलीस हे नागपूरला गेलं होतं, त्यानंतर ते रिकाम्या हाती परत आलं। ज्यावेळी त्याचा व्हिडिओ त्याने अपलोड केला होता शिवाजी महाराजांच्या बद्दलचा, तो व्हिडिओ आहे तो इंदोरमधून अपलोड केला होता आणि कोल्हापूर पोलीस हे ते इंदोरकडे जायला निघाले होते आणि त्याचवेळी त्याला अंतरिम जामीन आहे तो मिळाला। त्याच्यानंतर या ठिकाणी सुनावणी झाली आणि काल त्याचा जामीन अर्ज आहे तो फेटाळला। मात्र आता प्रशांत कोरटकर हा जोपर्यंत हायकोर्टमध्ये जात नाही तोपर्यंत पोलिसांना एक वेळ मिळतो, एक स्पेस मिळतो की जोपर्यंत तो हायकोर्टमध्ये जात नाही तेवढ्यामध्ये त्याला अटक करणं। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। महाराष्ट्रातील शिवप्रेमी या ठिकाणी एकच वाट बघत आहेत की प्रशांत कोरटकरला कधी पोलीस अटक करतात। कारण त्यानं जो अपमान केलेला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आहे तो अगदी खरं आहे विजय, आणि त्यामुळे या संदर्भामध्ये आता लक्ष असेलच आपलं आणि आम्ही तुमच्याकडनं अपडेट वेळोवेळी घेत राहू। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।